नमस्कार मित्रांनो. माझ्या पहिल्या व्हिडिओला आपण दिलेला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल मी खूप खूप आपणास धन्यवाद देतो. आज मी हा असा विषय घेऊन आलो आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांना जनमानसामध्ये भरपूर माहिती आहे, तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्या सोबतची माणसं आपण गमावतो. हो, आपण आज बोलणार आहोत हार्ट अटॅक, हार्ट डिसीज ह्या विषयावर. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ह्या विषयावर भरपूर सारे रिसर्चेस होत असतात आणि आत्ता जस्ट रिसेंट रिसर्चमध्ये, त्याच्या स्टॅटिस्टिक ॲनालिसिसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हार्ट अटॅक, जसं आपण आधी म्हणत होतो की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा खूप जास्त स्ट्रेस झाल्यामुळे किंवा काही कोमॉर्बिडिटी असल्यामुळे, जसं एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन, ह्या इत्यादी गोष्टींमुळं होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा वय. पण ह्या स्टडीमध्ये असं निकषात आलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत, पण त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हार्ट अटॅक हा ठरतो किंवा हार्ट अटॅक ह्या व्यक्तीला होऊ शकतो, हा सुरुवातीला जो त्या व्यक्तीचा दिवस चालू होतो त्याचे सुरुवातीचे काही मिनिटं, काही तास हा कसा घालवतो त्यावर खूप जास्त मॅटर करतं. एक्झाम्पल, एखादा व्यक्ती हा गावाकडे आहे, तो सकाळी उठल्यानंतर आपल्या दैनंदिन कामं करतो आणि ड्युटीला जातो किंवा शेताला कामाला जातो. ॲज कम्पेअर टू अदर पर्सन इन अ वेस्टर्न कंट्रीज किंवा आपल्या मेट्रो सिटीमध्ये एखादा व्यक्ती उठल्यानंतर हा काय करतो, मोबाईल बघतो. किती मेसेज आले आहेत, काय व्हॉट्सअप मेसेज आहेत किंवा काय रील्स आहेत, इंस्टाग्राम आहेत. तर काय होतं ना, एखादा नॉर्मल व्यक्ती जेव्हा उठल्यानंतर त्याच्या बॉडीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ऑलरेडी बॉडी पंप करतो, जसं कॉर्टिझॉल झालं किंवा आपलं जे नॉर्मल झोपल्यानंतर जे बीपी असतं ते उठल्यानंतर थोडं बीपी आपलं राईज होतं. पण जेव्हा आपण मोबाईल हातामध्ये घेतो आणि मोबाईलमुळे होणारा जो एक स्पाईक आहे, कॉर्टिझॉल स्पाईक आपण असं म्हणतो, किंवा एक बीपीचा जो स्पाईक तुमचा एक थोडा वाढतो, हा दैनंदिन गोष्टीमुळे, तुमच्या दैनंदिन रोजच्या ह्या उठल्यानंतर ह्या वागणुकीमुळे जो तुमचा हा जो स्पाईक वाढतोय, त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दिलेल्या रिसर्चमध्ये, त्यांच्या ॲनालिसिसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण कमी वयामध्ये असलेल्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये आता सध्या आपल्याला हल्ली दिसून येत आहे. तर ही एक बाब खूप निकषामध्ये मला तुमच्या पुढे आणू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की कुठेतरी आपण उठल्यानंतर आपला मोबाईल काही तास बाजूला ठेवून आपण नुसतं आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन गोष्टी आहेत, मला हे सांगणं गरजेचं नाही की आपल्या दैनंदिन गोष्टी कोणत्या आहेत, त्या सर्वात अगोदर आपण पूर्ण करायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं जर असेल तर आपण त्या मोबाईलला हात लावून त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मेसेज किंवा ईमेल आपण किंवा कॉल्स आपण रिसीव्ह करायला पाहिजे. पण होतं काय ना, आपण उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात अशी होते की आपण एकदम झटकन उठतो किंवा कारण आपल्याला लेट झालेलं असतं, त्यामुळे आपल्या जो कॉर्टिझॉल स्पाईक आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. हृदयाची गती वाढते, रक्त जे सर्क्युलेशन असते बॉडीमध्ये त्याची पण स्पीड जास्त वाढते. तर हे काही मेजर कंपोनंट्स आहेत जे हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज वाढण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं, हार्ट अटॅक हा आपल्या कम्युनिटीमध्ये खूप झपाट्याने वाढत आहे. जसं सगळ्यांना माहीत आहे की हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं चिन्ह आणि लक्षण म्हणजे त्याला काय होतं ना, छातीमध्ये दुखतं. बरोबर, छातीमध्ये दुखतं तर तो घाबरतो, त्याला पूर्ण अंगावर, चेहऱ्यावर खूप श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खूप असं स्वेटिंग होतं, खूप घाम येतो.
बरोबर. घाम आल्यामुळे तो खूप असं घाबरल्यासारखं होतो आणि त्याला कळतं की काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी चुकीचं होतंय मला. त्यावेळेस तो काय करतो, हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा नातेवाईकांना सांगतो, ॲम्ब्युलन्सला फोन करतो. तर ह्या ठिकाणी हा जो महत्त्वाचा जो मला तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो महत्त्वाचा जो त्याचा गोल्डन टाईम आहे, ह्या गोल्डन टाईममध्ये त्याला आपण आपल्या कम्युनिटीमध्ये त्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. जर पेशंटकडे टाईम आहे, तर पेशंटकडे जर टाईम असेल तर आपण त्याला आपल्याकडे अवेलेबल असलेल्या ज्या मेडिसिन आहेत, सहसा आपल्याकडे ह्या मेडिसिन अवेलेबल नसतात, पण मी सांगू इच्छितो आणि मी विनंती करू इच्छितो की आपल्याकडे ह्या मेजर 3 टॅबलेट ठेवणं गरजेचं आहे. हे मला माहीत नाही की ते मेडिसिन डिपार्टमेंटकडून किंवा मेडिकल स्टोअरमधून किंवा आपल्या फार्मसीमधून आपल्याला ते मिळणार किंवा नाही मिळणार, पण डिस्पेरिन टॅबलेट, त्यानंतर टॅबलेट क्लोपिडॉप आणि टॅबलेट ॲटरवा, अशा महत्त्वाच्या 3 टॅबलेट प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. आम्ही काय करतो ना, आता जसं मी हॉस्पिटलमध्ये काम करतो, मी एमर्जन्सी डिपार्टमेंटला काम करतो, मी ICUला काम करतो. आम्ही काय करतो ना, याला एमर्जन्सी कार्डियक लोडिंग डोस बोलतो. आल्यानंतर आम्ही सर्वात पहिले काय करतो, ह्या पेशंटला आम्ही हे कार्डियक लोडिंग डोस खायला देतो. त्यामुळे पेशंट कुठेतरी थोड्या वेळासाठी पेशंट हा स्टॅबिलाइज होतो. तेवढ्या वेळामध्ये आम्ही पेशंटला बाकीच्या गोष्टी जसं ECG झालं, टुडिको झालं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आम्ही इव्हॅल्युएट करतो की पेशंटला कोणत्या प्रकारचा मायोकार्डियल इन्फेक्शन आहे, MI आहे, हार्ट अटॅक कोणता आहे हा आम्ही बघतो. पण कम्युनिटीमध्ये जर एवढाही वेळ जर तुम्हाला मिळत नसेल तर मी विनंती करतो की कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला CPR हा यायलाच हवा. कारण एखाद्या व्यक्तीला जर CPR येत असेल तो व्यक्ती त्या गोल्डन टाईममध्ये त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं किंवा जापानमध्ये झालं, प्रत्येक स्कूलमध्ये CPR हे मॅन्डेटरी शिकवलं जातं. काय करायचं आपल्याला CPRमध्ये? चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचं आहे, बरोबर, छातीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे, एक चांगला जोरात आपल्याला हाताने चेस्ट कॉम्प्रेस करायची आहे आणि माउथ टू माउथ ब्रीदिंग करायचं आहे. हे कंटिन्यू करायचं आहे जोपर्यंत पेशंट आपल्याला रिस्पॉन्ड करत नाही किंवा ॲम्ब्युलन्स येत नाही. तर मित्रांनो, मी रिक्वेस्ट करतो, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याने आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे की हा खूप महत्त्वाचा क्रुशियल टाईम असतो. याच्यामध्ये भरपूर लोकांना परत असं जीवनदान मिळत नाही. त्यामुळे जीवन हे खूप अमूल्य आहे. आपण महत्त्वपूर्णपणे हा विषय हाताळायला पाहिजे. लक्ष देऊन थोडंसं कम्युनिटीमध्ये होणारा हा प्रकार जो आहे हा जर तुमच्या लक्षात येत असेल तर तो कुठेतरी आपण हा आपल्या पद्धतीने हाताळून आपण होणारा जो हार्ट अटॅक आहे किंवा हार्ट डिसीजेस आहेत याला आपण कुठेतरी रोखू शकतो. तर मी अपेक्षा करतो की हा विषय तुम्हाला थोडा बहुत समजला असेल. तर आज एवढंच. धन्यवाद.